तात्या येतो मी. साहेब एकटं जाचाल नव्ह तुम्ही. बबन आणि मी आज काय पहिल्यांदा जातोय का? ते पण खरं आहे म्हणा. मग मी काय म्हणतो जाऊ बापू राहा की आजचे दिवस. तात्या तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा मी सुमीला व्यवस्थित समजावलंय. ती आता काही विचारणार नाही तुम्हाला. निघालास? हा म्हणजे जायचं म्हणत होतो. मग जा लवकर, उगा अंधाराचा उशीर नका. हा जाऊ. हा जा की. ठीक आहे जातो. नीट जा. येतो. जाऊ बापू. सुमित पहिलेच अवतारात आली या तिची काही गॅरंटी नाही. राहा की आजचे दिवस. तात्यांना मी राहावं असं वाटतंय. हा उगाच कशाला अंधारात जायचंय नाही का? कानात काय खुसूरपुसूर केली? अगं काय नाही ते राहा म्हणत होतो. हा या जाऊ बापू या या. तर तुम्ही एवढा आग्रह करताय तर राहतो मी. अरे पण घरी वाट बघत असेल पायलट. तू जा की, नाही तर माझ्या नाव येईल. तुझा काय संबंध? आणि मी तुझ्यासाठी कुठे थांबतोय? मी तात्यांसाठी थांबतोय. तात्यांसाठी कशाला? अरे म्हणजे त्यांची काळजी नको घ्यायला. मग मी कशाला इथं? मी काळजी घेते. सुमे तू जर ग बस. जाऊ बापू राहणार आहेत. तात्या एक एक मिनिट एक मिनिट. हॅलो मम्मा. हा अगं आज मी सुमीकडेच राहतोय. अगं तात्यांची काळजी घ्यायला जरा मला थांबावं लागणार आहे. सुमी अगं ती एकदा झोपली की झोपली. मी सकाळी येतो ना. ओके ओके हा बाय गुड नाईट. बघूच आता किती काळजी घेतोय ते. जाऊ बापू या आणि तुम्ही खोटवर झोपा. नको बसा बसा. क्वार्टर झोपायला आलाय का तुमची काळजी घ्यायला आलाय? तात्या तुम्ही झोपा कॉटवर. अहो बरं दिसत नाही ते. झोपा बघू वर. तात्या खरंच झोपा. काहीतरी ठरवा की लवकर तुमचं. बाप पण लेख मला काय रात्रभर झोपून देणार नाही ती बहुतेक. तात्या तुम्ही वर झोपा आणि पायलट जमिनीवर. आणि हे फायनल. सुमे अगं आतल्या खोलीत टाकी. नाही, पायलट हिथच झोपणार. आणि तुमची काळजी घ्यायला थांबलाय ना मग माझ्या खोलीत कशाला? बाबा हात धुवून टाक, धर. बबन झोप आली होती ना तुला? झोप ना. नाही आज मी रात्रभर जागरण करणार आहे. अरे पण आत्ता तर म्हणला झोप आली म्हणून. अजून बी येते पण नाही झोपू शकत आहो मी. का? अहो साहेब कसं सांगू आता. मला झोपत आहे की नाही लाथा मारायची सवय आहे आहो. आणि आता तुम्ही झोपल्यावर मग ते कसं. तुझी ही अडचण मी सोडवतो. झोप तू. हा बबन लाथा मारतो म्हणून इकडे आलो होतो फक्त. बाकी काही नाही.
बबन बबन झोप झोप. ड्रेस छान दिसतोय. ड्रेस चुडीदार छान दिसतोय. आज पहिल्यांदा बघितलेस का? आणि मी साडीत चांगली दिसते का ड्रेस मध्ये? हे ठरव तुझं एकदा काय ते. साडीत बघायची सवय झालीये. आज खूप दिवसांनी घातलास ना, छान दिसतोय. झोप घे. आधी तू झोप. आधी तू. आधी तू. या लोळत इथपर्यंत आलाय. आता द्यावंच लागणार आहे. बबन बबन ही तर टाका खाली. आता त्याची काळजी घ्यायला आलायस की ध्यानात असं ते म्हणजे झालं. हो ग बाई. सुमे सुमे चुडीदार मस्त दिसतो. साडीचा कटाळा आला का? आधी साडी आता चुडीदार. तसं नाही ग, साडीत बघायची सवय झाली ना आता. पायलट, तू जर असं साडी आणि चुडीदार ह्यात अडकून राहिला तर मुख्यमंत्री कसं होणार? तुझ्या मम्माच्या स्वप्नात नको बाबा यायला मी. मी तुझी तारीफ करतोय, तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. बरं बोल. छान दिसतेस की तू आज. म्हणजे आधी काय हडळ दिसायची का? तसं नाही ग, मग कसं? म्हणजे आज ना तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. होय का? लांबनच बघ मग. पायलट, तात्या आधीसारखं खुलून बोलत नाहीत र. खरं कारण काय हे ओळखाय पाहिजे. तू जरा गोड बोलून विचार की त्यासनी. तुझ्या डोक्यात ना सतत एकच विचार असतो. झोप तू, सकाळी विचारतो. या चहा या. साहेब, एक एक करत सगळ्यांची गाठ घेतोय मी, पण जरा आपल्याला जोर लावला पाहिजे. आजकाल माणसं आज या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत असतात, आणि त्यात आपल्या समर साहेबांचा म्हणावा तितका होल्ड नाही आपल्या कार्यकर्त्यांवर.
अहो आत्ता कुठं सुरुवात आहे त्याची. अहो तेच म्हणतोय मी, आपल्याला जास्तीत जास्त जोर लावला पाहिजे. नरसू समोरला कळत कसं नाही रे. इलेक्शन जवळ आले आणि हा सासरी जाऊन बसलाय. हो ना, आईन मौक्याच्या वेळेला हा घरी नाही. आता या माणसांना काय उत्तर देऊ मी? मी पण तोच विचार करतोय ताई. हात हात खूप दुखतोय. आईन मौक्याच्या वेळेला टावका उडालाय. चल बघू काय होत आहे ते. नमस्कार. नमस्कार गायकवाड साहेब. नमस्कार. एकटेच आलात? हा म्हणलं एक विषय तुमच्या कानावर घालूया. हो बोला की. ते परवा आपण फॉर्म भरून टाकूया असं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. समर साहेब कुठं आहेत? समर साहेब ना, समर साहेब मुंबईला गेलेत काही कामानिमित्त. येतील उद्या. बरं ते समर साहेब उद्या नक्की येतील ना? हो अगदी नक्की. बरं मग उद्या येतो परत मी. चला येऊ का? या. नमस्कार. एवढी महत्वाची वेळ आहे आणि समोर असा का वागतोय? आता आला की त्याला पुन्हा जाऊ द्यायचा नाही कुठे. सूरज दमानं खा दमानं. दमानं चाव की र. दमानं गिळ की र. नाळकंड्याला सूज आल्या का नाही दमानं गिळ. एकच खबर का? सुमे ह्याचा वात आलाय बघ मला. नुसतं आपलं सारखं दमानी दमानी. बबन तू तात्यांना त्रास देऊ नकोस बरं. तरच नाही देत, उलट काळजी करते की. अरे बाबन्या, तुझ्या काळजीनं अजून आजारी असल्यासारखं वाटतंय का मला. बरा कवर होई तुम्ही असे नाही. बाबा तू ग तात्यांना ताप देऊ नकस. आराम करू दे त्यासनी. बघ की ऐका तू कशाला निघतो? सुमी नेल की र. तू आराम कर. बाबा तुला ताप देऊ नकस म्हणलंय ना वा. सांग की तूच त्याला खडसावून जरा. होय तात्या काल कुठं बाहेर गेले ते काय बोललं का? नाही. सुमे आता आम्ही गेल्यानंतर तात्यांना काहीही विचारू नकोस. हे बघ तात्यांना त्रास होईल असं आपल्याला काहीही करायचं नाही. तू उगाच जबरदस्ती करून त्यांना काही विचारू नकोस. नाही रे बाबा तुम्ही काय काळजी करू नका, मी सांभाळते. तात्या मी निघतो आता. मला घरून फोन यायला लागलेत. या. येतो. मी पण जातो. तात्या काल सगळ्यांनी लेस ताप दिला नाही का हो तुम्हाला? हो ना. ही म्हणते कुठे गेलता, ती म्हणते कुठे गेलता. आणि ती बी काय कारण नसताना. बघ की तर. तात्या तुम्ही बाहेर गेलता काय कुठं? नाही अगं म्हणजे मी इथं बाहेर कोपऱ्यावर गेलतो. तुला माहितीच आहे की. नाही म्हणजे काय खास विशेष कारण बाहेर जाण्याचं? अगं नाही अगं, घरात बसून बसून पायाला मग गेल त्या आणि दवाखान्याचा वास बी नाकात बसून राहिला होता. म्हणलं चला बाहेरच्या हवेत जरा फिरून यावं, पाय मोकळं करून यावं. आता हे तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय, पण मला खरं सांगायला काय हरकत नाही. खरं हा म्हणजे सुमे तुला खरं सांगू का? हा अगं त्या पारवाजीने पापड अंगणात वाळत घातलं होतं. मी हळूच गेलो आणि 2 पापड चोरलं. पापड पापड का चोरलं? अगं मला पापड लय खाऊ वाटत होतं. खाऊ वाटलं? मग परत येताना नव्हतं तुमच्या हातात पापड? अगं मी रस्त्याने येतानाच खाऊन टाकलं ती. ठीक आहे चला मी जरा तालुक्याच्या गावी मार्केटला जाऊन येतो. पण तुम्ही आराम करा. हा हा ये.
सुमे, हा म्हणजे तुला 2-4 तास लागणार का ग? अहो जादाच लागतील. ती जरा माझी बाजाराची सवय मोडल्या ना, त्यामुळं 4-5 तास सहज लागतील. पण तुम्ही आराम करा तात्या. हा अगं आरामच करणार मी, बाहेर कुठं जायलाच नको. चला येते मी. तात्या येते मी. हा. आणि काय आणायचं असेल तर मला फोन करा. हा कशाला आता फोन? हा तुझा आरामात. हे देवा, माझं चुकलं माकलं असेल तर माफ कर. सुमीला त्याची काय झळ पुसून देऊ नको. माझ्या सुमीला सगळं तिच्या मनासारखं मिळू दे. तिचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी तिच्यासाठी काय बी करायला तयार आहे. माझ्यासारख्या फाटक्या माणसाची पोर एवढ्या मोठ्या घरात गेली, ती सगळं तुझ्या कृपेनेच देवा. आता तिच्या संसाराचा गाडा सुरळीत चालू राहायची जिम्मेदारी बी तूच घे. कुठलंही घेईन नको माझ्या पोरीच्या संसारात. तिला कायम खुश ठेव देवा. देवा, चुकलं माझं, मला माफ कर. तात्या माझी एवढी काळजी करतात आणि मी त्यांच्यावर डाऊट घेतला. माझ्या डोसक्याचा सुरू झालाय ढिला. ते फिट कर आणि माझ्या तात्यांना सुखी ठेव. माझ्या तात्यांची लवकरात लवकर तब्येत बरी होऊ दे. मला माफ कर देवा. हा सुरेशराव बोला. मामासाहेब, अहो ते जरा बोलायचं होतं. बोला की, मी कुठे अडवलंय तुम्हाला? अहो मामासाहेब, अहो काय दिवस मुदत द्या की. अहो आजारपणात सगळी वाट लागली. अहो पण ठीक आहे, दिली. पण हा हॉस्पिटलच्या बिलाचे 30,000 रुपये मात्र लगेच द्यायचे. हा म्हणजे 4 दिवसात द्या. अहो पण 4 दिवसात कसं होईल तीच कळणार झाली. अहो काय सुरेशराव, मी फार रडता बाबा नेहमी. हा आता इतर पैशांसाठी मी थांबतो, पण हे हॉस्पिटलच्या बिलाचे 30,000 रुपये मात्र 4 दिवसात द्यायचे म्हणजे द्यायचे. हा ठीक आहे, करतो काहीतरी. नरसू, हा ताई. काय रे, काय म्हणतोय तुझा हात? कसा आहे? काही नाही. काही नाही? मग असा कान लावून काय ऐकतोस? कानला? अच्छा ते काय नाही, असंच आपलं. मला वाटलं काहीतरी खबर देतोय तुझा हात. काय ताई, हात कसं खबर देईल काय? पण ताई, मी मात्र तुला एक खुशखबर देणार आहे. म्हणजे आत्ताच त्या आचार्याला मी फोन केला होता. फोनवर जाम रडत होता. त्याला आता असा फिरवतो ना, बघच तो. अरे पिळणं फिरवणं हे सगळं कधी थांबणार आहे? हे तर तू नेहमीच करतोस रे. त्या आचार्याला सोडून पण आपल्याला काही महत्वाची कामं आहेत. इलेक्शन जास्त महत्वाचं आहे, तिकडे लक्ष दे. होत आहे, माझं पूर्णपणे लक्ष आहे तिकडे. आणि आपला समोर सुद्धा आता राजकारणात व्यवस्थित लक्ष द्यायला लागलाय. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. नाही नरसू, राजकारणात काळजी कधीच संपत नाही. जोवर जिंकून पदावर येत नाही तोवर कायम सावध राहावं लागतं.
कधी दगा होईल काही सांगता येत नाही. तेव्हा लक्ष असू दे. हो ताई, ठेवतो मी लक्ष. पण ताई, पण तू एक गोष्ट विसरतीयस. कुठली? आपलं काय ठरलं होतं, मी त्या आचार्याला पळवणार आणि तू त्या खानावळीला पळवणार असं म्हणालतीस तू. काय झालं त्याचं? नाही नरसू, मी विसरले नाहीये. मी त्या खानावळवालीला पळवणार पण आणि समरलाही परत आणणार. बघच.